नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिंपळे. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी चालू नेरूळला. तर आता मी खारघर मंकी पॉईंटची येत आहे. तर नेरूळला मी वंडर पार्कमध्ये चाललो आहे. तर तिथेच जाऊन आपण बघूया बाकीची जर्नी आपली कशी होते ते, आणि मग तिथे गेल्यावरती आपण तुम्हाला बाकीची डिटेल्स सांगतो. तर फायनली मी इथे पोहोचलेलो आहे नेरूळला वंडर पार्कच्या इथे. तर बॅक साईडला तुम्हाला गार्डन दिसलं असेल तुम्हाला. तर इथे येण्यासाठी एका स्टेशनपासून, नेरूळ स्टेशनपासून तुम्हाला 2 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे. रिक्षा स्टँड इथे येतं बघा, इथे दिसेल तुम्हाला रिक्षा स्टँड आहे. ते डायरेक्ट तुम्हाला रिक्षा घेऊन येतील. तर आपण आता आतमध्ये एंट्री करूया आणि बघूया मग आतमध्ये आपलं कसं काय काय होतं ते, आतमध्ये काय काय आहे काय नाही ते आपण एंट्री करून बघूया. मग इथे तिकीट तर 30-35 रुपये तिकीट आहे आणि लहान पोरांचे 25 रुपये तिकीट आहे. तर आता आपण तिकीट वगैरे काढून घेतलेले आहे. तर आपण डायरेक्ट आतमध्ये एंट्री करूया. तर मित्रांनो, फायनली मी आतमध्ये आलेलो आहे. एंट्री केली मी. आपली 35 रुपये तिकीट आहे. तिकीट वगैरे काढले आहे मी. तर 35 रुपये तिकीट आहे अडल्टची, आणि बारक्या पोरांची चाइल्डवाल्यांची 25 रुपीज आहे. तर आपण बघा इथून एंट्री केली. इथून एंट्री केली आपण अशी, आणि एंट्री केल्या गेल्या पहिल्यांदा तिथे छोटा भीमचा पुतळा आहे. ह्या साईडला बसण्यासाठी केलेलं आहे आराम, उन्हात फिरून वगैरे. तर आपण डायरेक्ट आपण छोटा भीमच्या इथे जाऊया. तर हा पूर्ण मैदान आहे मोठं. तेव्हा किती मस्त वाटते, नारळाची झाडं वगैरे मस्त आहेत. तर इथून आपण सर्व बघूया. तर आपण एंट्री केल्या आपल्याला पहिलं इथंच एक छोटा भीमचे पुतळे दिसत आहेत. तर इथे एक लाईन लागले आतमध्ये, ती रायडिंगसाठी लाईन आहे. त्या साईडला राईड्स आहेत, तर त्याचे तिकीट काढण्यासाठी लाईन लागले. तर रायडिंग वगैरे चालू करतील. तर इकडे बसण्यासाठी एरिया आहे, थोडंसं आराम करण्यासाठी. आणि हा आपला हे बघितलं तर आपण इकडे सरळ जाऊया पुढे. आणि इथे बोर्ड लावलेला आहे. तर इथे पूर्ण बोर्ड माहिती आपल्याला की इथला आराखडा कसा आहे. तर हे बघा, पूर्ण इथून एंट्री केली आपण, आणि आता आपण सध्या इथं उभं आहे. इथून असं राऊंड वगैरे फिरवून आपण प्रॉपर इकडे फिरूया ह्या साईडला, आणि इकडून फिरून मग असं राऊंड मारूया. तर हे बघू शकता. तर आपण आता ह्याच्या मॅपनुसार आपण ह्या साईडून असं फिरत पुढे निघूया. तर इथे बघा शॉवर आहेत. हे संध्याकाळी चालू होतात. तर आत्ता बंद आहे, मला वाटतं. आय थिंक 7-7:15 नंतर चालू करतील. तिकडे एक स्टेडियमसारखं छोटंसं बनवलं आहे. आणि आपण आता इकडून एंट्री करूया, इकडून जाऊया आपण असं फिरायला. तर आपण आलो इकडून. आता इथे आपण आलो, तर इथे स्ट्रॉबेरीचं हे केलेलं आहे असं बसण्यासाठी. पोरांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे. ते पोरं खेळतात. आणि इथून आपल्याला एंट्री केली ना, इथे 7 वंडर्स आहेत बनवलेले. तर इकडे आतमध्ये 7 वंडर्स आहे. इकडे ट्रेन चालू करतील 4:30ला. आता ट्रेन चालू करतील. तर ही ट्रेनची पटरी आहे. तो तिकडे पूर्ण असं राऊंड मारून येत असेल ट्रेन. तर इकडून चालू करतील. आणि आपण आता जाऊया आतमध्ये. पहिला हा इकडचा व्ह्यू पहिला कॅप्चर करून घेऊया. तर हे पूर्ण मैदान आहे. इथे खेळण्यासाठीच रायडिंग आहेत. इथे बसण्यासाठी आहे थोडं आहे. ते भरपूर जुनं 15व्या शतकातलं हे आहे. ते बघा. तर आपण ते बघितलं. आता इथे एक आहे, हे आपलं ख्रिस्तो रेदेनतोर म्हणून आहे. ह्याची नावं पण किती डिफिकल्ट आहेत. हे एक आश्चर्य आहे 7 वंडर्सपैकी. इथे सगळी त्याची माहिती दिलेली आहे. ते लिहिलं आहे की किती 130 फूट टॉल आहे, पूर्ण मोठं आहे. तर ह्याच्यानंतर
इथे आहे एक पेट्रा म्हणून आहे बघा. त्याच्या बाजूलाच चीनची भिंत आहे, चायना हे बघा. आणि इथे एक आहे हे कॉलोसियम म्हणून आहे, ते मस्त असं छोटंसं बनवून ठेवलेलं आहे. ते बघा ट्रेन चालू झालेली आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि हे ना एक चिचेन इत्जा म्हणून नाव आहे याचं. ते कुठल्या देशातलं आहे का एवढं बघायला लागेल. किती असे वेगवेगळे प्रकारचे बनवून ठेवलेले आहे सर्व. तर आपण इकडे बघितलं, हे पण बघितलं, हे पण बघितलं, इकडे बघितलं तर तिकडे ताजमहल आहे. ताजमहल बघूया आपण. तर इकडे बघा ताजमहल आहे, वरती जाऊन देत नाहीत, तिकडूनच तुम्हाला दाखवत असं. बघा तसं आपण राऊंड मारू यायचं.